नमस्कार. आज आपण महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या एका मोठ्या घोषणेबद्दल बोलणार आहोत. म्हणजे अनेक वर्षांपासून जो चर्चेत होता तो तुकडेबंदी कायदा आता रद्द करण्यात आला आहे. 9 जुलै 2025 ची ही गोष्ट आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा निर्णय जाहीर केला. त्यात या निर्णयाची पार्श्वभूमी आणि त्याचे परिणाम काय असू शकतील यावर चर्चा आहे. तर मग आज आपण जरा सविस्तर बघूया की हा कायदा नक्की होता तरी काय, तो का आणला होता आणि आता तो रद्द का केलाय. याचा परिणाम शेतकऱ्यांवर, जमीन मालकांवर, विशेषतः ज्यांना छोटे प्लॉट घ्यायचे होते त्यांच्यावर काय होईल. 9 जुलैचा दिवस अनेकांसाठी महत्त्वाचा ठरलाय, कारण वर्षानुवर्ष थांबलेले व्यवहार आता मार्गी लागण्याची चिन्ह आहेत. चला सुरू करूया. सगळ्यात आधी हा तुकडेबंदी कायदा म्हणजे नेमकं काय होतं. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर जमिनीचे छोटे तुकडे म्हणजे समजा 1 गुंठा, 2 गुंठे, 5 गुंठे असे विकायला बंदी होती. बरोबर? हो, अगदी बरोबर. पण यामागचा मूळ हेतू पण महत्वाचा आहे. म्हणजे सुरुवातीला कायदा आणला तो शेतजमिनीसाठी होता. अच्छा, शेतजमिनीसाठी. काय व्हायचं की वारसा हक्काने जमिनीची वाटणी होत कुटुंबाच्या वाट्याला अगदीच चिमूटभर जमीन यायची. 1-2 गुंठे. आता इतक्या लहान तुकड्यावर तुम्ही ट्रॅक्टर कसा चालवणार, पाणी कसं देणार. खरंय, म्हणजे शेती करणं अवघड व्हायचं. हो ना. उत्पादन कमी व्हायचं, खर्च वाढायचा. हे टाळण्यासाठीच सरकारने म्हटलं की बाबा एका ठराविक मर्यादेपेक्षा लहान तुकडे करायचे नाहीत, विकायचे नाहीत. त्यावर बंदी आणली. म्हणजे उद्देश चांगला होता, शेतीची उत्पादकता टिकवून ठेवायचा. पण मग नंतर अडचणी यायला लागल्या, विशेषतः शहरी भागाजवळ. बरोबर. शहरी आणि निमशहरी भागात लोकांची गरज वेगळी असते. तिथे लोक राहण्यासाठी छोटे प्लॉट घेतात. आणि मग ते 12 जुलै 2021चं एक परिपत्रक आलं. त्याने तर गुंठ्यांमध्ये खरेदी विक्रीवर बरेच निर्बंध आले होते ना. हो, आणि त्याला खूप विरोध पण झाला. प्रकरण कोर्टात गेलं. अच्छा. मग सरकारने 5 मे 2022ला काहीतरी बदल केले. जिरायतसाठी 20 गुंठे आणि बागायतसाठी 10 गुंठे अशी प्रमाणभूत क्षेत्रमर्यादा आणली. हो, आठवतंय. नंतर परत मार्च 2024मध्ये अजून थोडी सूट दिली. म्हणजे विहीर असेल, रस्ता असेल तर. पण ते पुरेसं नव्हतं. लोकांचे व्यवहार अडकलेलेच राहिले. अगदी. हजारो लोकांनी असे छोटे प्लॉट घेतले होते, पैसे दिले होते, पण त्यांच्या नावावर ते होत नव्हते. नोंदणीच बंद होती. आणि या सगळ्या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी आता सरकारने म्हटले की नागरी क्षेत्रात 1 गुंठ्यापर्यंतचा तुकडा नोंदवता येईल. म्हणजे कायदा रद्द केलाय. हो, तशीच घोषणा आहे. ज्यांनी पूर्वी प्लॉटिंग केली आहे त्यांची रजिस्ट्री परत सुरू करा अशी मागणी होतीच. आणि मंत्री महोदयांनी सांगितलंय की एकदा SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार झाली की नोंदणी सुरू होईल. यामुळे काय परिणाम अपेक्षित आहेत? असं ऐकलंय की जमिनीच्या व्यवहारांना जे एक कुलूप लागलं होतं ते सरकारने उघडलंय. अगदी खरंय. हा खूप मोठा निर्णय आहे. अंदाजे असं म्हटलं जातंय की जवळपास 50 लाख लोकांना याचा फायदा होऊ शकतो. 50 लाख? हो, कारण 5 लाखांपेक्षा जास्त व्यवहार केवळ यामुळे अडकून पडले होते. बापरे. विचार करा, लोकांनी जागा घेतलीये पण ती त्यांच्या नावावर नाही. म्हणजे बँकेतून कर्ज नाही मिळत, घर नाही बांधता येत. बरोबर. मालमत्ता असून नसल्यासारखी स्थिती होती. लोकांचे पैसे अडकले होते, स्वप्न थांबली होती. म्हणजे हा निर्णय खऱ्या अर्थाने लाखो कुटुंबांसाठी मोठा दिलासा आहे. पण हे लगेच दुसऱ्या दिवसापासून सुरू नाही होणार, बरोबर? तुम्ही म्हणालात तसं SOP येणार आहे. नाही, लगेच नाही. त्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. या काळात एक विशेष समिती नेमली जाईल. त्यात महसूल, नगरविकास, भूमी अभिलेख, नोंदणी विभाग असे सगळे संबंधित लोक असतील. हो, जिल्हाधिकारी प्रतिनिधी, कायदेशीर सल्लागार पण असतील. ही समिती सगळी प्रक्रिया ठरवेल. म्हणजे जुने व्यवहार कसे नियमित करायचे, कोणती कागदपत्र लागतील, अर्ज कुठे करायचा, 7/12 कसा अपडेट करायचा. अच्छा, म्हणजे एक स्पष्टता आणण्याचा प्रयत्न आहे. हो, आणि विशेष म्हणजे या काळात नागरिकांकडनं सूचना पण मागवल्या आहेत. हे चांगलं आहे. म्हणजे लोकांचा पण सहभाग राहील यात. बरोबर. जेणेकरून पुढे गोंधळ नको व्हायला. या निर्णयाचं तर ऐकिवात आहे की विरोधकांनी सुद्धा स्वागत केलंय. हो, कारण ही समस्या खरंच खूप जणांना जाणवत होती. राजकारण बाजूला ठेवून लोकांना दिलासा देणारा निर्णय आहे हा. आता लोकांना त्यांच्या मालमत्तेवरचा हक्क मिळेल, व्यवहार सोपे होतील अशी अपेक्षा आहे. नक्कीच. कायदेशीर हक्क मिळणं खूप महत्वाचं आहे. तर एकंदरीत पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील तुकडेबंदी कायद्यातला हा बदल लाखो लोकांसाठी खरंच एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जे व्यवहार थांबले होते ते आता मार्गी लागतील आणि मालमत्तेची खरेदी विक्री करणं सोपं होईल.
अर्थात यासाठी आपल्याला त्या अंतिम नियमावलीची म्हणजे SOPची वाट पाहावी लागेल, जी पुढच्या 15 दिवसात अपेक्षित आहे. आणि जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो की ठीक आहे, नागरी भागातले व्यवहार सोपे करणं गरजेचं होतं, पण याचा एक परिणाम असा तर नाही ना होणार की भविष्यात शहरांचा आजूबाजूची किंवा अगदी ग्रामीण भागातली शेतजमीन सुद्धा अजून छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागली जाईल आणि त्याचा दूरगामी परिणाम आपल्या अन्न सुरक्षेवर काय होऊ शकतो यावर पण विचार करायला हवा.